नमस्कार मित्रांनो. आजचा ट्रेनिंगचा चौथा दिवस आहे. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ओके. तर चला मित्रांनो, आजच्या ट्रेनिंगमध्ये आपण शिकणार आहोत की मंत्रा L1 इन्स्टॉलेशन कसं करायचं. तर त्यासाठी आपण प्रथम कोणतेही ब्राउझर ओपन करूया. त्याच्यानंतर आपण इथे जाऊया www.bbcgoodfeaturemoney.com. आपण सर्च करूया. ओके. त्याच्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेले दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिन वरती, बँकिंग पोर्टल लॉगिन. ओके. इथे आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला साइन इनला क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर एमपीआयन टाकून घ्यायचा आहे किंवा ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गो टू डॅशबोर्ड. ओके. तर बघा, आपल्याला मंत्रा मशीनची गरज कशासाठी असते? जेव्हा आपल्याला आधार कार्डवरून पैसे काढायचे असतील किंवा कोणाला पैसे पाठवायचे असतील, तर त्या व्यक्तीचं म्हणजे आपल्याला ग्राहकांचं थंब घ्यावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला बायोमेट्रिक मशीनची गरज लागत असते. परंतु बायोमेट्रिक मशीन जी आहे ती डायरेक्टली चालत नाही. त्यासाठी काही ड्रायव्हर्स आपल्याला घ्यावे लागतात, इन्स्टॉलेशन करावे लागतात. तर ते आज आपण या सेशनमध्ये बघूया. ओके. प्रथम आपण बघूया की आपल्याला मंत्र कशाला पाहिजे. ओके. प्रथम मी सर्व्हिसला क्लिक करतोय, बँकिंग एईपीएल, म्हणजे आधार कार्डवरून मला पैसे काढायचे आहे. आता बघा, इथे मी रिफ्रेश करतोय पण ड्रायव्हर येत नाही. काय म्हणते? नो डिव्हाइस फाउंड म्हणते. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय? मी आता ब्राउझर ओपन करतोय आणि आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे आपल्याला टाकायचंय मंत्रा L1 RD सर्व्हिस. ओके. त्याच्यानंतर प्रथम पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे. पहिल्याच वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. थोडं खाली घ्यायचं आहे. इथे बघा MFS 110 L1, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. याला मी क्लिक केलंय. त्याच्यानंतर आपल्याला ड्रायव्हरला क्लिक करायचं आहे. ड्रायव्हर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रथम आपल्याला MFS 110 ड्रायव्हर डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओके. आय एम नॉट अ रोबोट, त्याच्यात सबमिटला क्लिक करायचं आहे. थोडं वेट करायचं आहे. बघा, डाउनलोड प्रोसेस चालू झालेली आहे आणि डाउनलोड पण झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर घ्यायचंय आपल्याला एक ड्रायव्हर घेतलेला आहे. आता एक आरटी सर्व्हिस घ्यायचंय. तर बघा, इथे तुम्हाला आरटी सर्व्हिस दिसते, त्याला क्लिक करायचं आहे. आरडी सर्व्हिस क्लिक केल्यानंतर MFS 110 विंडोज आरडी सर्व्हिस. ओके. हे सुद्धा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आय एम नॉट अ रोबोट आणि सबमिटला क्लिक करायचं आहे. ओके. हे सुद्धा डाउनलोड होईल. थोडं वेट करायचं आहे, जास्त वेळ ट्राय करायचं नाही. ओके. बघा, दोन्ही सुद्धा ड्रायव्हर डाउनलोड झालेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला त्याला इन्स्टॉलेशन करून घ्यायचंय. प्रथम आपण MFS 110 ड्रायव्हर इन्स्टॉल करून घ्या. इथे क्लिक करतोय ओपन. तुम्ही फाईल मॅनेजर मध्ये जाऊन सुद्धा तिथे डाउनलोड झालेलं तिथून सुद्धा तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. ओके. बघा, मी येसला क्लिक केलंय. नंतर इन्स्टॉलला क्लिक करायचं आहे. बघा, इन्स्टॉल झालेला आहे आणि फिनिश म्हणायचं आहे. ओके. आता आपण ड्रायव्हर इन्स्टॉलेशन केलेलं आहे. आता घेऊया आपण आरडी सर्व्हिस सुद्धा इन्स्टॉलेशन करून घेऊया. याला सुद्धा मी ओपनला क्लिक करतोय. याला सुद्धा येसला टाईप करतोय, सॉरी येसला क्लिक करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय आणि इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे हे सुद्धा. ओके. बघा, इथे हे सुद्धा इन्स्टॉलेशन झालेलं आहे. ओके. आता मी याला क्लिक करतोय, फिनिश ला क्लिक करतोय. ओके. आता मी आपलं पोर्टल ओपन करतोय. त्याच्यानंतर बघा, अजून सुद्धा बायोमॅट्रिक मशीन आपल्या याच्यामध्ये दाखवत नाही. पण बघा, इथे डिव्हाइस अटॅचड झालेलं आहे. इथे दाखवते फ्रेमवर्क इज रेडी टू यूज, म्हणजे आता आपण यूज करू शकतो. परत रिफ्रेशला क्लिक करतोय. बघा, आता बघा इथे मंत्रा नाव आलेलं आहे. ओके. रिफ्रेश करून सुद्धा जर मंत्रा नाव येत नसेल तर त्यासाठी काही सेटिंग करायचं आहे. तर बघा, इथे खाली बघा टाईप ऑफ सर्च, याला क्लिक करायचं आहे. ओके. इथे आपल्याला सर्व्हिस टाईप करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण ड्रायव्हर इन्स्टॉलेशन करून सुद्धा इथे आपल्या सर्च मध्ये ते ऑप्शन येत नाही. म्हणजे जसं की इथे बघा मंत्रा नाव येते ना, तसं मंत्र नाव येत नाही. तर अशा केसेसमध्ये काय करायचंय? टाईप हिअर टू सर्चला क्लिक करायचंय. इथे आपल्याला टाईप करायचं आहे सर्व्हिस. त्याच्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. याला ओपनला क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे विंडोज ओपन होईल तुमच्या समोर. कुठेही क्लिक करायचं आणि इथे टाईप करायचे मंत्रा. ओके. बघा, मी मंत्रा टाईप केलं की इथे बघा मंत्रा L1, हे बघा इथे
मंत्रा L1 AVDM. ओके, ते इथे रिस्टार्ट ऑप्शन आहे बघा, रिस्टार्ट करून घ्यायचंय आणि हे पूर्ण प्रोसेस होऊ द्यायचं आहे, रिस्टार्ट होऊ द्यायचं आहे. ओके, जर नाव येत नसेल तर रिस्टार्ट करून घ्यायचं आहे. बरेच वेळ काय होतं की एकदम काम चालू असताना बायोमेट्रिक मशीनचं नाव येत नाही, तर अशा केसेसमध्ये आपल्याला रिस्टार्ट करावं लागतं. ओके, तर रिस्टार्ट बरेच व्यक्ती काय करतात, कॉम्प्युटर रिस्टार्ट करतात. तर कॉम्प्युटर रिस्टार्ट करण्याची गरज नाही, सर्व्हिसमध्ये जायचं, मी जसं सांगितलंय तशा प्रकारे रिस्टार्ट करून घ्यायचं आहे. आता बघूया आपण परत, आता नाव आलेलंच असेल बघा, इथे मंत्राला क्लिक केलंय, त्याच्यात स्कॅन आणि सबमिट. ओके, मी बायोमेट्रिक मशीन समोर घेतोय. ओके, आणि इथे स्कॅन अँड सबमिट करतोय. लाईट लागलेला आहे, इथे सांगते पुट युअर फिंगर, म्हणजे फिंगर ठेवायचं आहे. ओके, कॅप्चर सक्सेस पण घेणार नाही, कारण की ही आयडी जी आहे ती दुसऱ्या व्यक्तीची आहे. ओके, त्याच्यामुळे ते थंब घेणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला मंत्राचे ड्रायव्हर इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, तर धन्यवाद.